मोहोळ तालुक्यातील अनगर येथील श्रीमती उज्ज्वला थिटे यांनी मोहोळ येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू असून उज्ज्वला थिटे यांनी मोहोळ तालुक्याचे माननीय आमदार राजन पाटील कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्यावर अन्याय केला असल्याचे सांगितले। यावेळी मोहोळ अप्पर तहसील कार्यालयावरून अमरण उपोषण चालू असलेल्या मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून आंदोलनकर्त्या उज्ज्वला थिटे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला। त्यावेळी मात्र उमेश पाटील यांनी पाटील यांच्यासह मोहोळ पोलीस तसेच तहसील प्रशासनाचा खरपूस समाचार घेत त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले। तालुका बचाव समिती संघर्ष आज हे सर्वजण तुम्ही तर नेते मंडळी सर्वजण उपस्थित झालात। माझ्यावर आणि माझ्या मुलावर जो आम्ही अन्याय झाला त्या संदर्भात दाद मागण्यासाठी आज मोहोळ पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयासमोर आम्ही उपोषणासाठी बसलो। तुम्ही सर्वजणांनी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुठल्याही राजकीय कोणतीही भूमिका न ठेवता तुम्ही आज आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलात। त्यासाठी सर्वांची मी माझ्या मुलाच्या वतीने आणि मी खूप खूप आभारी आहे। आमची मागणी इतकीच आहे की मी सोलापूरलाही पत्रकार परिषद घेतली व पंढरपूरलाही घेतली। राजन पाटील त्यांची दोन्ही मुले अजिंक्य राणा राजन पाटील आणि बाळराजे राजन पाटील व त्यांचे अन्य गावातील एक साथीदार आहेत, ठराविक आहेत ते, आणि त्यांनी आमच्यावर खूप अन्याय जो केलेला होता मी सर्व मीडियाला पूर्ण प्रत्येकांना सांगितलेलं होतं। पूर्ण सोलापूर जिल्ह्याला ते माहिती झालं आहे आणि मोहोळ तालुक्यालाही माहिती झाले। मग आता ते परत मी तेच सांगणार हे नाही की आम्हाला फक्त इतकी अपेक्षा आहे की त्यांनी माझ्या मुलावर ॲट्रॉसिटीचा शेरा टाकला। फक्त निमित्त मात्र इतकंच झालेलं की फक्त शिवजयंतीच्या दरम्यान माझा मुलगा तिथं गेला होता मिरवणुकीत आणि तिथं खांद्यावर उचलून घेण्याची प्रथा वगैरे तिथे त्यांची घ्यायची मुलांना वगैरे आहे, पण ह्याला घेतलं गेलं एक आणि ह्याने पण कुणाला वगैरे खांद्यावर घेतलं, तिथं घडलं काहीतरी आणि भावी नगरसेवक असा उच्चार झाला आणि तो तिथे त्यावेळेस ते अजिंक्य राणा राजन पाटील, महादेव जगन्नाथ गुंड आणखी ठराविक माणसं होती तिथं, त्यांनी ते पाहिलं आणि डायरेक्ट माझ्या मुलाला मारहाण वगैरे करायला चालू केली। मग तिथून परत तो प्रकार मिटला, रात्री 1 वाजता मिटल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी त्यांनी मागासवर्गीय समाजाला अंगावर राहायला मारण्यासाठी पाठवलं। तो त्याचा 12वीचा एका पेपर द्यायला गेला होता, एकच पेपर त्यानं तो दिला। नंतर परत सगळेजण मारायला गेला, त्याच्या पेपरच्या बाहेरही उभा राहिले म्हणून तो मुलगा माहेरी गायब केला। 2 महिने राजन मलकाचे त्यांना मी वडील म्हणत होते, 2 महिने मी पायही धरले की दादा माफ करा, आमचं काय चुकलं असेल। माझे सासरे त्या गावचे पोलीस पाटील गेली 42 वर्ष होते। माझे मिस्टर ही त्यांनी जॉबला लावलेले होते, गटसचिव सेक्रेटरी होते आणि पूर्ण आमचं फॅमिली आमच्या खांदा म्हणजे घराण्याला पाटीलकीचा वारसा होता, पाटील परिवार होता। त्यांच्या मागं ज्या पूजेचा मान त्यांना आहे त्याच्या दुसऱ्या पूजेचा मान हे आमच्या घराण्याला होता। चांगला आमच्या घराण्याचे संबंध होते, कधी आमच्या त्यांच्यात कधी वाद नाही गेली। होय बाबा 50-60 वर्ष झाले यांच्यात वाद आहेत असंही नव्हतं, फक्त हा मुलगा खांद्यावर उचलून बसला इतकंच फक्त निमित्त झालं। मी 2 महिने मुलगा माहेरी ठेव म्हणल्यावर मी ना माहेरी ठेवले। मला बाप पण नाही, मला भाऊ पण नाही, मिस्टर पण वारले, सासू-सासरे पण वारले, तिघी बहिणीच आहे, 2 मोठे मेहुणे माझ्या आईला सांभाळतात। पूर्णपणे उघडी फॅमिली झालेली आहे मी आणि फक्त मुलगा आणि मी दोघेच। आणि माफी मागितली 2 महिने बर म्हणले, पूर्ण हे जे पेपर बुडू दिले त्याचं पूर्ण वाया गेलं वर्ष। पुन्हा आणा म्हणले मुलाला म्हणून मी घेऊन आले आणि तरी पण मारहाण करायला वगैरे शेतामध्ये 2 स्कॉर्पिओ भरून वगैरे माणसं पाठवली। परत शेतामध्ये पण नुकसान केलं, वाटेकऱ्यांना जाऊन धमकी दिली की मग मी परत हे खूप त्रास व्हायला लागला म्हणून मी परत श्री देशपांडे साहेबांना SP साहेबांना हे सगळं सांगितलं डिटेल की साहेब मला असा त्रास होतोय। तर ते म्हणले की जाऊन मोहोळला कंप्लेंट करा। आम्ही म्हणलं 70 वर्ष त्या गावामध्ये आजपर्यंत तक्रार त्यांच्या विरुद्ध कोणी केली नाही, मग आम्ही असं कसं तुम्हाला न्याय द्यायचं म्हणले। म्हणून मला बुद्धी कुठून सुचली, हिता आले आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार जी दिली। मी त्यांना म्हणते तक्रार देताना आता मी कधी पोलीस स्टेशन पूर्वी पाहिलेलं नाही, तर त्याने माझी 25 मिनिटाची शूटिंग करून घेतली। मग मी म्हणलं सर तुम्ही शूटिंग काय करताय? नाही आमच्या त्या नियमात असतं। बरं ठीक आहे, मी त्या शूटिंगमध्ये म्हणते की ह्यांनी माझ्या आता घरात काही ठेवत नसतात, शेतात नुकसान करतात, वाटेकरांना काहीतरी बोलतील, मोटरी नेत असतील, हे मी म्हणते। मला उद्या प्रोटेक्शन द्या, मी एक टेम्पो घेऊन जाते आणि माझं सामान भरते आणि कुठेतरी शिफ्ट होते। बरं बघू म्हणले, होय म्हणले आणि दुसऱ्या दिवशी माहेरी मी लगेचच गेले। तर बहिणी वगैरे म्हणले बाई लगेच कुठं घर सोडणं असतं का, बघू आपण काहीतरी इलाज करूया। त्यासाठी 2-3 दिवस थांबले काय म्हणून बुद्धी सुचली। 29 एप्रिलला पहिली मी केली केस, झाले 2 एप्रिलला तर त्यांनी सगळं सामान नेलं। मला गावातून फोन आले तुमचं सामान असं न्यायला लागलेत। आज तुम्ही प्रत्येकांच्या घरी तुमच्या या बहिणी प्रत्येक दिल्या घरी आहेत, त्यांना विचारा की संसारबाईचं काय असतो। पत्नीला तुमच्या एखाद्या हॉलमध्ये उभं करा आणि डोळ्याला पट्टी बांधा आणि सांगा तिला किचनमध्ये जाऊन तू साखरेचा डबा घेऊन ये। तुमच्या पत्नीने ते 5 मिनिटात आणून द्यायलाच हवं, कारण तिनं तो संसार उभा केलेला असतो। माझ्या तर 22 वर्षाचा संसाराचा असा टेम्पोनून भीमनगरमध्ये मांडला गेला। एक जणांनी टीव्ही नेला, एक जणांनी फ्रीज नेला, एक जणांनी सोफा नेला। माझ्या 22 वर्षात काय एक वस्तू नसते, त्या सगळ्या त्यांनी घेऊन गेले। मला सांगतात लोक की मॅडम तुमची वस्तू ह्यांच्या घरी ही आहे, त्यांच्या घरी ती आहे, पण मी म्हणते अरे तुम्ही पोलीस स्टेशनला चला, एक जणही येऊ शकत नाही। वाटेकरी सांगतो मॅडम अशी मोटर ह्यांनी नेले,
आणि मग ती मोटर न्यायला मी म्हणलं बरं बघू करूया 4 दिवसांनी. माझा वाटेकरी तिथं मोटर मागण्यासाठी गेला तर त्याला शिवीगाळ वगैरे अजिंक्य राणाने केली. शेवटी म्हणले जा ह्या ठिकाणी तुझी मोटर आहे आणि घेऊन ये, तू काय केले गरिबानं म्हणले. आणि ती मोटर घ्यायला 10,000 रुपये रक्कम माझ्या वाटेकरीने दिली. मोटर नेली ह्यांनीच. शेवटी दुसऱ्या दिवशी वाटेकरी गेला आणि मला कळेल म्हणून माझ्या वाटेकरी सांगितलं नाही. मी म्हणते पाणी दिलं का? हा दिलं. मला मोटर तर नाही म्हणता पाणी कसं देता? तर मला सांगितलं नाही. पुन्हा मला बाहेरून कळलं ताई तुमची मोटर वाटेकरी त्या दिवशी घेऊन गेला आणि ह्यांना 10,000 रुपये देऊन गेले. म्हणजे वाटेकरींवर दबाव त्यांनी टाकला की दिले ना मोटर, सांगायचं नाही तिला. इतका सांगायचं की ते सगळंही होऊ द्या तरी पण जीव वाचणार नाही म्हणून पुण्याला शिफ्ट झाले. माझ्या लहान बहिणींना माझा छोटा 50,000 रुपये दिले, 1-2 पंखे घेऊन दिले, एक सिलेंडर घेऊन दिले, एका मावशीनं 2 ताटं वाट्या घेऊन मी छोटा माझा संसार बनवला. तिथं मी राहायला चालू केले. हा सुनील गव्हाणे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्याकडे जॉबला गेला तर तिथंही अजिंक्य राणांना फोन करून सांगितलं की ह्याला जॉबला का ठेवलं म्हणून. मग तिथून पुन्हा मी काढले की बाबा ह्यांची नजर तिथं बी आहे म्हणून. आता एक बिल्डर आहेत की बाबा इन फ्युचर आपण कुठं शेती विकू, एखादं कन्स्ट्रक्शनच्या तू ह्याच्या लाईनमध्ये जा, आपण आपलं परिवार आपण सगळं आपलं संसार चालू करू. म्हणून तिथं आता हा जॉबला 13,000 रुपये जॉबवर जातोय. त्याच्यातलं आलेलं 10,000 रुपये दादा मी आता पेमेंट ते घर भाडं भरते. जे नवऱ्याचे जे आहे ते तेवढं, आणि शेतीचं तर नुकसान केलेलं तर होतं. पुन्हा हे ऊस बिल पुन्हा अजून कापून ठेवलं. मग मला वाटलंच होतं आता हे ऊस बिल कापणार. आयुक्ताकडून जायचं, इथं प्रशासकाकडे जायचं, कुंदन भोळेने सांगायचं नाही मॅडम 8 दिवसात देतो. 8 दिवस 15 दिवस म्हणत 2 महिने लावले. शेवटी त्यांनी म्हणायचे आयुक्ताकडे जावं. आयुक्त म्हणायचे आमचा अधिकार नाहीये, तो भोळेचा अधिकार आहे, भोळेला धरा तुम्ही, तसं बोला त्याला. CEO विलास देसाई म्हणायचे मॅडम मला माहिती तुमच्यावर खूप अन्याय होते पण मी काय करू शकत नाही. फक्त CEO, बँक इन्स्पेक्टर, गट सचिव सगळ्यांना माहिती होतं. मी सारखं वारंवार ही केलंय, भरपूर सगळीकडे जायला त्यांचे मेल येत होते 4-4 दिवसाला. मी कॉपीज बनवून ठेवल्या पण त्यांनी ऊस बिल जमा केले. शेवटी मी साखर संकुलाकडे गेले. साखर संकुलाकडून मंगेश तिटकरे साहेबांनी सांगितलं की असं असं सहकार मंत्री नेमकं तिथं आलते. मग मी सगळं हे दिलीप साहेबांच्या कानावर होतं, वळसे पाटलांच्या. त्यांनी सांगितलं की हा प्रकार खूप भयंकर आहे. त्यांनी माझ्या देखत त्यांनी राजन पाटीलला फोन केला. मी हे चुकीचं आहे म्हणले, असं नाही करायला पाहिजे. अनाधिकृतपणे का बिल कटिंग केलं? वाटेकरीच्या नावे बिल होतं, ह्या लेडीजच्या नव्हतं, आणि तिच्या मिस्टरांच्या नावे सोसायटी, त्यांचं बिल का तुम्ही घेतलं? बरं म्हणले देतो म्हणले, पुन्हा वाटेकरीचंच बिल जमा केलं आणि मला उपाशीच ठेवलं. ती तशी तक्रार केली. हे सगळीकडे हे झालं म्हणून मुद्दाम त्यांनी यावर्षीचं जसं कसं तिकडचा वाटेकरी रडत खडत शेती करतात तिथं 150 टन ऊस गेला तर त्याचं मात्र बिल यावर्षी त्यांनी दिलंय की आता हे पुढं सहकार मंत्र्यापर्यंत गेले म्हणून. म्हणजे ही प्रोसेस झाली. तरी पण हे दुसरं काय लढाई होईना म्हणून मी शेवटी विरोधी पक्षनेत्यांकडे गेले. अंबादास दानवे साहेबांनी आता कुणाचं असं भांडवल करायचं नाही पण ह्यांचं नाव काढलं त्यांनी, पंडित देशमुख प्रकरण त्या भाऊंचं नाव काढलं त्यांनी. बापरे म्हणले मॅडम तुम्ही त्या माणसांच्या गावाचं आहे का? मी म्हणलं हो. बापरे म्हणले त्या प्रकरणापासून मला माहिती आणि मी बघू म्हणले होता होईल एवढा प्रयत्न करेन म्हणले काय प्रश्न वगैरे मांडण्याचा. मग मी वडेट्टीवार साहेबांकडे गेले. तेही पूर्ण चक्रावून गेले, सगळे डिटेल मागवले. मी ऑल डिटेल त्यांच्याजवळ दिले आणि मला प्रश्न तारांकित प्रश्न उपस्थित केला. 635वा नंबर. आम्ही इकडून तिकडून पैसे घेऊन नागपूरला जायची सोय केली. आज बोलवतील, उद्या बोलवतील, मी, आई आणि माझा मुलगा. 2 बहिणी दिल्या घरी, त्यांच्या संसारात आहेत. एक तर कुणीच नाही. भरपूर नातेवाईक आहेत. भाऊ माझे शहराध्यक्ष आहे, कोण तालुका अध्यक्ष, कोण जिल्हाध्यक्ष आहे, पण मी कुणालाही घेतलेलं नाही. मावस भाऊ त्यांचे उद्या लहान लहान मुलं शाळेला जात असतात. हा माणूस उद्या कुठेही कुणाच्याही लहान लेकरांना किडनॅप करू शकतो, कुठं काही करू शकतो. म्हणून मी आजपर्यंत माहेरचा एक तरी कोण मला आजपर्यंत दिसलं का सोबत. किंवा मी आज तुमच्या राजकीय नेत्यांना म्हणते, त्यांनी माझ्यावर आक्षेप टाकायला लागलेत की म्हणतात की हिला राजकीय लोकांचा सपोर्ट आहे की विधानसभेच्या समोरच ही बाई असं बोलायला लागली. हे तुमचे कागदपत्र घेऊन वर्ष झालं मी बोलत फिरते. ह्यांना 8 दिवसांना बोलवते, त्यांना 15 दिवसाला बोलते. हे फिरत 1.5 वर्ष येऊन गेलं. मग विधानसभेचं इलेक्शन जवळ आलं त्याला माझा काय दोष आहे? सांगा तुम्ही निवडणूक आयोगाला सगळेजण की 6 महिने पुढे ढकल म्हणा. मी स्वतः निवडणूक आयोगाला 4 महिन्यापूर्वी लेटर दिलेलं आहे की माझं मतदार यादीत हे बाबांना नाव डिलेटेड केले. 2019ला मी स्वतः मतदान केले, बोगस केले त्या यशवंत मानेला. आता बोलायचं हे मला बी काय तर कारवाई करायची असेल तर तुम्ही करा, पण आम्ही जे केले ते मी तर स्वतः निवडणूक आयोगाला म्हणले. माझ्याकडून पण चुका झालेल्या जे त्यांनी सांगत होते ते आम्ही केलेले. आम्हाला जाऊन नुसतं बोटाला उभा सही लावतात, त्यांनी आम्हाला बटणं दाबायला सांगते, आम्ही तिथं दाबतोय. मग आम्ही करून उगा 22,000 ना आलो हे आलो, ते राजकारणात बोलत नाही पण म्हणतात ना. मग मी त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला ऑफर दिली, मला म्हणले भेटायला या. आणि मी सुप्रियाताईंकडे गेले. सुप्रियाताई म्हणले MLA कोण आहेत? मी म्हणलं असं असं मानेत. तर ठीक आहे म्हणले, त्यांना फोन लावते. त्यांना म्हणले अरे इतकं काय? त्यांना बोलले असं एवढा अन्याय ठीक नाहीये, तुम्ही जाऊन त्यांची भेट घ्या. मग मी मानेंना फोन केला. साहेब म्हणलं काय करू दे? नाही म्हणले मुलाचं फ्युचर आहे, तुमचा हट्टीपणा नडायला लागला, तुम्ही असं कसं करता, असं तसं बोलले. मग म्हणलं ठीक आहे भेटायला या म्हणलं. कुठे या म्हणले? माझ्या गावी या म्हणले. मग मी म्हणलं साहेब मी पर्सनल गावी कुणाच्या येणार नाही, तुम्ही कुठे मोहोळचं तुमचं कार्यालय सांगा, कुठलंही सरकारी कार्यालय सांगा, मी तिथे येईन.
मग मी पुन्हा ते म्हणले मग आता अधिवेशन वगैरे, मलाही माहिती होतं हे अधिवेशनात आपला पण प्रश्न, तिथं पण मला डॉक्युमेंट्स द्यायचे होते वडेट्टीवार साहेबांच्या ऑफिसला, आणि माझी मानवी हक्कामध्ये तिथं हिअरिंग नव्हती, तिथं पण अर्धे डॉक्युमेंट्स द्यायचे होते. मी म्हणलं असं असं माझी त्या दिवशी डेट आहे, मी येते. मग मला त्यांनी या म्हणले, मी मंत्रालयात गेले, म्हणजे CCTVच्या समोर गेले, उद्या ही माणसं मला काहीही बोलू शकतील. आणि मग गेले, त्यांनी आमदार निवासला बोलवलं, तिथं मी गेले. मग म्हणले तुमचं एवढं सोनं गेलं तर आपण तेवढं दुप्पट देऊ, वस्तू गेलेल्या देऊ, तुमच्या पोराच्या शेरा दाखल्यावरच्या शेरा रिक्त करून देऊ. मी म्हणलं साहेब पोराच्या दाखल्यावर शेरा टाकण्याचं काही कुठं जागतिक पातळीवर संविधानात तसं लिहिलं असेल तर सांगा, मी गप्पा बसले असते. कुठं तुम्ही आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला तिथं जाऊ जागतिक पातळीवर, तर तिथं जाऊन एखादा अप्लाय करू, त्यांनी सांगू द्या ही टाकण्याचा अधिकार आहे, ठीक आहे म्हणलं टाकते. तर ते पण नाही म्हणले, मग तुम्ही हट्टेपणाच करता, तुम्ही असं नाही. मी म्हणलं मला तुम्ही काही नको, तुम्ही कुठली ऑफर देऊ नका, मला पैसे भांडी काही नको. शेतकरी आहे म्हणलं, आज 10 लाखाचा असं पाऊस पडला की नुकसान होते, नाही वापून आलं, नाही पाऊस पडला तर असं सगळं आमची पिकं धोक्यात जातात. म्हणलं शेतकरी कधी रडत नाही, मला फक्त तुम्ही लिहून द्या, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर द्या, 5 रुपयाच्या स्टॅम्पवर द्या, की इन फ्युचर ह्या पोराला पुढच्या आमच्या 4 पिढ्या काय करणार नाही. आमचं देवानं आम्हाला कधी न्यायचं तर परमेश्वर ठेवू दे. नाही म्हणले लिहून देत नाही, मग लिहून देत नाही तर माझा लढा चालू राहणार आहे. कारण म्हणलं तुम्ही आता याल, तुम्ही बसाल, बोलाल, आणि पुन्हा 4 दिवसानं हे नाही आम्ही मोटरीला गेलं की बरोबर कुठं तर करंट सोडलेलं असणार, बिना नंबर प्लेटची कुठं कर्नाटक दुबई बिबाईची गाडी आणणार, मायलेकर स्कूटीवर जाताना धडा काहीतरी करणार. कारण 42 वर्ष सासऱ्याने जे पोलीस पाटील केले माझ्या सासऱ्याला, मी इतकं माझ्या सासऱ्याचं आणि माझं आजोबा आणि नातूचं कसं बॉन्डिंग होतं तसं माझ्या सासऱ्याचं माझं बॉन्डिंग होतं. त्यांनी मला काय त्यांनी 42 वर्ष केलंय ना ते सगळं सांगितलेलं. आता भाऊ मला माफ करा, पण त्यांनी केलेले कर्म मी म्हणते मला फेडायचे आले. ह्यांच्या सांगण्यावरून माझ्या सासऱ्यांना धचम केलेलं आहे, पण आता ते त्यांच्या नाताला फेडायचं आले. माझ्या सासऱ्याकडून बी चुका झाल्या असतील, ते मी आता बोलते ही, तुम्ही मला प्रॉपर्टी ठेवून गेलात, मला ती करून खायचे, पण भाऊ आता हे अन्याय व्हायला लागलाय, मला बोलावं लागायला लागलंय आता. पण ते मी म्हणते कर्म तुम्ही करताना ते तुम्ही इथेच फेडून जावा. मग ते दाखल्याचं पण झालं. पुन्हा मी आयुक्ताकडे गेले, शिक्षण आयुक्त म्हणलं साहेब हे असं असं केलं, म्हणजे ते म्हणले असं करू शकत नाहीत. मग मुख्य बाल हक्क आयोगाकडे गेले, बाल हक्क आयोग म्हणले शिक्षणाधिकारीला लेटर दिलं, शिक्षणाधिकारी म्हणले आम्ही बोलवून घेतो, पुन्हा बोलवून घेतलं शाळेच्या टीमला. मग आता म्हणजे आम्ही लगे रिक्त करतो. अहो म्हणलं रिक्त करायचं तुम्ही टाकायला कोणी सांगितलं मला सांगा. तर म्हणले पोलीस स्टेशननं सांगितलं. मी म्हणलं माहिती अधिकाराखाली मला दाखवा, तिथे दाखवलं तर त्याच्यावर पुन्हा दाखवलं हे बघा हे असं लेटर आले. पुन्हा इथं पोलीस स्टेशनला आले, इथं ह्यांना विचारलं हे कसं टाकलंय तुम्ही, कुणी अधिकार दिला. तर त्यांनी म्हणलं मॅडम रजिस्टर बघायचं, आवक नाही आहे जावक नाही, त्यांनी बाय हँड कुणी तर तिथल्या माणसांनी कुणी दिलेलं आहे, आम्ही असं टाकू शकत नाही. स्वतः संकेत देवळेकर, राऊत साहेब आणि मी तिघांनी मस्टर आम्ही चेक केलं, एकाही रजिस्टरमध्ये नोंद नाही. म्हणजे डिपार्टमेंटच्या माणसांवरच्या बरोबर हे नाही. मग हे डिपार्टमेंट काय झोपले बिपले का आता. त्यांना एवढं गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एक माणूस तुमच्या पोलीस स्टेशनवर आक्षेप घेतोय की तुम्ही त्या पोराचं करिअर बरबाद केलं. जुवेनाईल कोर्टामध्ये गेले तर त्यांनी मला चप्पलनं धरून मुख्याध्यापकाला बडवा. मी म्हणलं मी चांगल्या घरची बाई आहे, कुणाला मारणं कुठं शिवीगाळ करणं माझ्या तत्वात बसत नाही, ते मी चांगल्या घरचे, मी तसं बोलत नाही. म्हणलं कायद्याने लढा, तर म्हणले हायकोर्टमध्ये टाका. तर ठीक आहे म्हणलं. पुन्हा आयुक्ताकडे गेले, मग त्यांनी पुन्हा म्हणले 33 संहिताप्रमाणे केलं म्हणले. ह्याने कोण म्हणले मुख्याध्यापक म्हणले. मग 33 संहिता आयुक्त साहेबांना म्हणलं 33 संहिता मला दाखवा काय आहे ते. मग त्यांनी ते पुन्हा मास्टर चेक केलं. 33 संहितावर फक्त गुड बेटर बेस्ट बॅड कोणी ते शिक्षक असतील तर मला ते सांगा. हे फक्त 4 ऑप्शन त्या दाखल्यावर टाकता येत होतात. आणि त्या दाखल्यावर पुन्हा काय होतं, ह्याच्यावर फक्त वर्तणूकमध्ये बॅड टाकायला पाहिजे होतं त्यांनी. अभ्यासाच्या ठिकाणी पण बॅड टाकायला पाहिजे होतं. हे पूर्ण त्यांनी 15 नंबरला टाकलं आणि हे टाकण्याचा अधिकार नव्हता. मग हे हिथं पण त्यांनी वरच्या वर्गात घातले आहे की नाही. मुलावरती 21/2/2023 रोजी मूळ पोलीस ठाणे येथे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल आहे आणि वर्तणूक चांगली लिहिली आहे. शाळेतील वर्तणूक माझी चांगली आहे आणि मूळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. हे माहिती अधिकारी खाली त्यांना विचारलं, त्यांनी म्हणतात पोलीस स्टेशन. त्यांचं लेटर आहे माझ्याजवळ. पोलीस स्टेशन म्हणतात आम्ही पोलीस स्टेशन म्हणतात आम्ही असं तुमच्या मुलाने 10 खून करू द्या आम्ही हे पाठवू शकत नाही. सरळ पोलीस स्टेशनचं माझं माहिती अधिकारी खाली लेटर आहे. आणि मी तेव्हा अल्पवयीन केली, तेव्हा अल्पवयीन मुलावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होतो का. आणि फक्त माझं कारण एवढं झालं, मी शिवजयंतीत गेलो आणि मावकीतल्या मुलांनी मला उचलून घेतलं मित्रांनी आणि म्हणले भावी नगरसेवक. तेवढ्यावर त्या अजिंक्य राणाचा एक वाढ झाला आणि त्यांनी त्यांच्या भावकीतली मुलं पाठवून मला मारायला लावलं. हे घरात एक वस्तू ठेवली नाही, ह्याच्या सगळ्या शूटिंग ह्यांच्यापाशी आहेत. आता म्हणते स्टोरेज मधून आमच्या डिलीट झाल्या. स्वतः येत होते ह्यांची टीम, फॉरेन्सिकची टीम आली, काय ते डॉग स्क्वॉड आलं, कुत्र्याला चक्कर आली म्हणून परत घेऊन आले. मग आता ही माणसाचा अभ्यास करतात का कुत्र्याचा अभ्यास करतात बघा. झालं का नाही आता सर, करायचं काय सांगा. आता बोलणं झालं. हा आता मग तिथून झालं हे शिक्षण आयुक्ताकडे गेले, आयुक्तांनी पाठवलं, संचालकाकडे बाल हक्क आयोगानं पाठवलं, शिक्षणाधिकारी उपसंचालकानं पाठवलं, सगळेजण फिरून शिक्षणाधिकारी जबाबले. शिक्षणाधिकारी काय म्हणते मला ते अधिकार नाही. आता हे सगळेजण म्हणते
हे निलंबित ह्यांना करण्याचा आधी मी म्हणलं ह्यांना निलंबित करा, ह्याच्या शिक्षणाची सोय करा. 2 वर्ष वाया गेलेत ना, 2 वर्ष कुठल्याही कॉलेजमध्ये घाला, उद्या नागनाथला घाला, जाण्याची येण्याची सोय करा, कुठल्या हॉस्टेलला राहते त्याची सोय करा. माझ्याजवळ पैसा नाही आणि मी त्याचं प्रोटेक्शन करू शकत नाही. तुम्ही तिथं बरबाद केलं, मी अनगरमध्ये कसं मी पोरगं सांभाळलं असतं. ह्यानं दुसऱ्या कुठं कॉलेजला, ह्यानं उद्या मुंबईला कुठं घ्यायचं म्हणलं तर मी कुठून जायचं. तर म्हणले नाही आम्ही ते करू. म्हणजे ह्याने दाखला रिक्त करून दिलेला घ्या म्हणून मला भांडायला दाखला आणि मी ते म्हणलं मी घेत नाही. आणि तर मला त्यांनी पोस्टाने पाठवला, मी तेही देखील रिजेक्ट केलं. मी म्हणलं मी घेणार नाहीये, तुम्ही ते तुमच्या नियमात बसत नाही तर मला फाईन बसवा तुम्ही. आणि तेही झालं. आता हे रिक्त करून दिलंय. मग एका पोराचे 2-2 दाखले असतात का कुठं सांगा तुम्ही जागतिक पातळीवर. बघा आणि माझा आता नाही 1 सेकंड, इथं काय लिहिलंय, ह्याच्यात जर काय फेरफार केला तर कायदेशीर. अरे बाबा तूच करून ठेवलंस ना इथं, हे कुणी केलंय, ह्याच्यावर लाल शहरात तुम्ही लिहिलंय. आता शिक्षण आयुक्ताचं सहकार त्या उपसंचालकाने शिक्षण अधिकारीचं म्हणणं आहे की संस्थापकाला अधिकार आहे की ह्याला निलंबित करायचं. माझे पहिले 2 वर्ष वाया घालवले आणि परत दाखला रिक्त करून दिला. म्हणजे आम्ही सगळीकडे फिरून म्हणजे ह्यांचे कायदे काय करतात. आता प्रशासकीय अधिकारी शिक्षण आयुक्त म्हणतो आम्हाला अधिकार नाही, तो अधिकार संस्थापकाला. अरे टाकालाच संस्थापकाने लावलंय ना, संस्थापकानं अध्यक्षानंच टाकायला लावलंय. मग हा माणसानं टाकायला लावलं, हा ह्याला आता निलंबित करील का? मग मला न्याय कोण देणार आहे? जाऊ कुठं कुणाकडे सांगा. पोलीस डिपार्टमेंटनं तर फुटेज सुद्धा गायब केले. सीसीटीव्ही खाली फुटेज मागितले तर एप्रिल मे जून 3 महिन्याचे फुटेज नाहीयेत. बाकीचे सगळे सरकारी कार्यालयाचा नियम आहे की 1 वर्षाचा स्टोरेज हा ठेवावाच लागतो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे पोराच्या दाखल्यावर म्हणजे रिक्त करून दिले, ह्यांचा विषय संपला. हे आता कुठं बोलून दाखवायचं म्हणून शेवटी पत्रकार परिषद बापजन्मी कधी माहित नाही. सगळीकडे आता हे मीडिया बघते म्हणून घ्यायचं ठरवले. तिथं घेतले तर त्यांनी माझ्या पत्रकार बंधूंना त्यांनी नोटिसा पाठवल्या. म्हणजे ह्यांनी पत्रकारांचं कलम पण खुडून घेण्याचा प्रयत्न करायला लागले. आम्हाला तर डोक्यावर छप्पर ठेवलं नाही, हातात एक पैसा ठेवला नाही, घरात एक वस्तू ठेवली नाही आणि पोराचं भविष्य बरबाद केलं. आणि आता काय म्हणतात पत्रकारांनी बी माझ्या न्यूज छापायच्या नाही, त्यांना पण दबाव. म्हणजे त्या लोकांनी त्यांचं पोट भरायचं कसं आणि ह्यांच्या न्यूज छापायचं का? आमच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकला. आता बाई माणूस आहे हे बोलण्याचं मला बरोबर नाही आहे. स्वतः जो माणूस मीडियाच्या समोर सांगतो की माझी मुलं काय करतात, आम्हाला 302ची कलम भोगलेली माणसं, आम्ही लग्नाच्या आधी आमची मुलं काय आहेत, ती स्वतः मीडिया समोर जो बोलणारा माणूस आहे त्याला आबरू आहे का? मग माझ्या तोंडातून काय चुकीचे शब्द आलेत का? मध्ये पण माझी एक तुम्ही पत्रकार परिषद बघा. होय बाबा ते सागरमानेमध्ये ह्यांच्याच गावातला मुलगा, तो त्यांच्या विरुद्ध 8 दिवसाला 15 दिवसाला. माझं तुम्ही आजपर्यंत बघा गेल्या 10 वर्ष माझं फेसबुक नाही, माझं इंस्टा नाही. कधी तर कुणी म्हणा हे बाई 4 दिवसाला 2 दिवसाला बडबड करते. फक्त मी एक पत्रकार परिषद 2 जुलैला घेतली, त्यानंतर मी पंढरपूरला पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर आज उपोषणाला बसली. आता फक्त हे आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केले, 15 दिवसाचं. आता हे पूर्ण प्रशासनातील लोकांना प्रत्येकांना अल्टिमेट देते की 1 तारखेपर्यंत यांच्यावर जर नाही अजून एवढं करून पण कारवाई झाली तर 1 तारखेला आणखी एक दिवस लाक्षणीय करणार. ते जर नाही झालं तर परत मी 10 तारखेला आमरण उपोषण करणार. पुन्हा आचारसंहिता लागते, मला परत बसता येणार नाही. शेवटी एवढं करून जर काही नाही झालं तर बघा परमेश्वरानं जर मला वाईट काय तर करण्याची बुद्धी जर दिली तर सरळ काहीतरी करून सरळ तुरुंगात जाऊन बसणार. आज स्वातंत्र्य दिना दिवशी सांगते आणि माझ्या पोरानं त्या दिवशीच सांगितलं हे अज्ञात नावानं 12 तास बसवलंय मोळ पोलीस स्टेशनला दरोड्या गुन्हा दाखल करण्यासाठी. तर ह्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. पोलीस स्टेशन सरळ म्हणत होते तुम्ही त्या तिघांचे सोडून कोणाची बी नावं सांगा, आम्ही गुन्हा दाखल करतो. फक्त पाटील आणि त्यांचे 2 पोरं सोडून नावं सांगा, कोणावरती पण गुन्हा. सीसीटीव्ही फुटेज गायब केलेलं हे बघा. ही त्यांनी कपात केलेलं. मी पुन्हा कर आयुक्ताकडे गेले की तुम्ही ट्रॅफिक सिग्नल सारखं केलं की एका माणसाला अडवेपर्यंत दुसरे 1000 लोक गेली. माझ्याच वाटेकऱ्याची फक्त कापून घेतली बिल, ती बी सोसायटी महादेव प्रल्हाद थिटेच्या नावानं वाटेकऱ्याच्या नावचं बिल. मग म्हणलं लिस्ट द्या. हे बघा हे फक्त अंडरलाईन केलेल्या लोकांचं कापून घेतली बिल, वाटेकऱ्यांच्या नावानं बँकेला. आणि बघा म्हणजे मला 12 लाख कर्जासाठी 101ची नोटीस दिली. 101ची म्हणजे आमची शेती विकायची 12 लाख भरायची. आणि ह्याच्या नक्षत्राचे 4,54,00,000 ती कुठं ती दिसत नाही का सहकार आयुक्ताला? अनिल गौडेला तोंडावर बोलले जी काय असेल ते XYZ त्यांचे म्हणून त्यांचे नाही. आता महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातले 11 संचालक आहेत, प्रत्येकांनाच बोलते. आज राजन पाटील एकटेच नाहीयेत, प्रत्येकांचेच काढू का? विजय शुगर विकून झालं का त्यांची भरती? किती झाले? 3,41,00,000 रुपये आले विजय शुगरचे. त्यांची नुसती व्याजाची तर झाली का म्हणून काढायचं जर म्हणलं ना अख्खं पूर्ण 1918ला बँक स्थापन झालेली आहे तेव्हापासूनच मी डिटेल काढेन. पण माझी लढाई फक्त माझ्या गावापुरती, माझ्या पोराचं भविष्य आहे. मला माहिती आहे बघा 8 दिवसानं बघा हे मतदार यादीत नाव गोळा घातले, त्याचं ह्या तहसीलदारानं सुद्धा उत्तर दिलं नाही. 3 महिने झाले अर्ज करून. आता मी 15 दिवसापूर्वी नोंदवले. म्हणजे आता बी जायचं कधी तर 2 महिन्यानं या मठ टाकायला. तेव्हा बी गायब झालेला असलं तर साहेब आता काय करू सांगा? कसं मठ टाकायचं मी कुणाला?
मी गाव सोडून 9 महिन्यात झाले तर मतदार आणि स्थलांतरितचं तुम्ही सांगा 2019ला मी मतदान केले, लगेचच माझं 1च वर्षात कसं काय स्थलांतरित केले? पाणीपट्टी तिथंच आहे, घरपट्टी तिथं, रेशन कार्ड तिथं, उतारे तिथलेच. 28 एकराचे उतारे येतो. आज भिकेला लावायची वेळ आणली या माणसानं. पण म्हणलं हे बघ, मरायचं तर बाबा इतिहास करून मरू, आपल्यामुळे दुसऱ्या तर 4 महिला जाग्या होतील. आता बाहेरून सपोर्ट करतात आम्हाला, गावातील देखील म्हणतात पुरुष लोक मंडळी, मॅडम तुम्ही करताय, चांगलं वाटतंय आम्हाला, पण आम्ही बोलू शकत नाही. कारण केलं ह्यानी प्रत्येकानं. हे बघा, हे पूर्ण CCTVचे फुटेज मिटवलेलं आमच्यापाशी नाही येतो. हे बघा, हे सगळेजण येतात आणि देत नाहीत असं नाही, प्रत्येक जण मला देतात, पण म्हणतात आमच्यापाशी नाही. काय करायचं मग? आता डिपार्टमेंट बी घेणार, सहकार आयुक्त काय घेणार, शिक्षण आयुक्त काय घेणार. आता जाऊ तर कुणाच्या दारात? आणि कुठं राजकीय लोकांपाशी गेले की राजकीय विरोधकांनी शिकवलं म्हणायचं. मग आता जायचं कुणाच्या दारात? मी तुमची मागणी काय? मागणी काय ते सगळ्यांवर बघा, सगळ्यात पहिला ना ह्या मुख्याध्यापकाला सस्पेंड करायचं, की इथून पुढच्या हजारो राजकीय नेते महाराष्ट्र राज्यात, त्यांच्या लाखो संस्था आहेत, म्हणजे राजकीय नेत्यांसोबत जर तुम्ही झालं तर त्यांनी डायरेक्ट मुख्याध्यापकाकडून प्रत्येक लेकरांचं भवितव्य बरबाद करायचं. कानगरमध्ये अशा 10-15 केसेस झालेले आहेत, पण ती लोक कोण आलेली नाहीयेत. मला जगाचं नाही देणं घेणं, माझ्या पोराचं सांगते. पण तुम्ही तरी जागे व्हा. आणि ठराविक हाताशी लोक त्यांनी धरतात. मग मी प्रत्येक माझ्या मागासवर्गीय बांधवांना माझी विनंती आहे की त्यांच्या हाताखालचं मंजूर होऊ नका. त्यांनी फक्त अॅट्रॉसिटी सर्टिफिकेट तुमचा वापर करायला लागलेले. एकच माणूस इथे येतो पोलीस स्टेशनला आणि तोच माणूस अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करतो. आजपर्यंत त्या माणसाने 3 अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केले. त्याच माणसाला कसे काय सगळे शिवाय देतात जातीवादचे? आणि साक्षीदार पण तेच. साक्षीदार तेच. बरं, जातीवादचे आता ज्या माणसानं माझ्या मुलाला अॅट्रॉसिटी केली, आता विशेष त्याचा मुलगा काहीतरी काही 2-3 महिन्यापूर्वी काहीतरी एक्सपायर झालाय, काहीतरी रस्त्याचं काहीतरी काम चालू होतं, त्या कामाला काहीतरी झालेल्यानंतर तर त्याचं 302चं कलम 4 महिन्यापूर्वी एक्सपायर झालं. पोरा आमच्यावर लावून आम्ही दोघा माय लेकरांनी सुपारी दिली. अरे बाबा म्हणा, तुमच्या आई बहिणींना विचारा, एक बाई तिच्या लेकरासाठी सगळं 28 एकर सोडून आली. गेली 22 वर्ष त्या गावाची रहिवासी आहे मी. होय, 22 वर्ष ही आमच्या विरोधात कारवाई करत होती, अशी बोलत होती, तशी बोलत होती, दाखवून तरी द्या. आज एक आई त्या पोरासाठी सगळं सोडून आली आहे आणि ही म्हणते ते आमच्या पोराची सुपारी दिली. मग मी म्हणलं PI सरांना, तुम्ही ते सिद्ध करून दाखवा ना. आता 302च माझ्यावर दाखल करा आणि सिद्ध करून दाखवा. मग मी त्याची हिस्ट्री काढते, ती पोरग कुठं गेलं होतं, कसं गेलं होतं, कुठं काय झालं होतं, ती सुद्धा माझ्यापाशी डिटेल आहे. ती तर जर मी सांगितलं तर पुन्हा ह्यांना पळता थोडी होईल. सांगा ना काय झालं. आता सांगायचं जर म्हणलं तर ते पोरगा होता अल्पवयीन, ज्या मुलगा एक्सपायर मध्ये झाला तो होता 14 वर्षाचा. मग मी माझा पहिला प्रश्न की 14 वर्षाच्या पोराला ह्या माणसाने गाडी दिलीच कशाला? आता हा दीपक उकडे काय म्हणतो, माझा मुलगा एक्सपायर झाला, ह्याने सुपारी दिली. ह्याच्या बरोबर अॅट्रॉसिटी केली 4 माणसांवर. 4 माणसांपैकी ती 3 तिथंच आहेत, माफी मागत बसलेत. आणि हे माझं पोरग आम्ही घेऊन पुण्याला. मग त्या 3घांनी मारलं नसेल कशावरून? ती तिथं राहतेत ना. मग तुझं पोरग रोज कुठं जातं कुठं नाही ते त्या 3घांना माहिती, आम्हाला कसं माहिती असणार आहे? तर म्हणले त्यांनी बरं आमच्यावर नाव घेतलं. बरं ठीक आहे. ती पोरग होतं 14 वर्षाचं, ते गेलं होतं नदीला वाळू काढण्यासाठी. मग चांगलं काय, ते कुठं क्लासेस जॉईन करायला गेलेलं नव्हतं मुलगा तुमचा. मलाही पुन्हा बाहेरून कळालं. मला ज्या दिवशी कळालं, आणि वाळूचे धंदे त्यांचेच आहे ती. आणि मला पुन्हा कळाल्यानंतर मी डोळ्यात पाणी आलं. बापरे, समर्थ एखाद्याच्या ह्याने केलेले कर्म आहेत. आज ज्या पातेलं त्याची बायको भाजी कधी ती पातेलं माझं आहे. जो ज्या माझ्या नळाचे असं PVC पाईप कापून नेलं, तो जी सिंटेक्स आहे 10,000 लिटरचं, ती तू त्यात पाणी भरतोस म्हणा. जी माझ्या ऑल काय ज्वेलरी असेल तर तुझी बायको वापरते म्हणा. आणि ते त्यांचा आरोप माझ्यावरच वरून. आणि फोन करून सांगितलं आमच्या घरातलं सामान नेतात 8 तास. आणि इथं मी आमचे हे झालं, चोरी झाल्यावर मी इथं पोलीस स्टेशनला सांगितलं, साहेब त्यांनी सामान आणून ठेवायला लागले, फोरेन्सिकची टीम उद्या येणार आहे म्हणून इथं कळलं. तर त्यांनी काय म्हणले, बरं म्हणले आपण जाऊया म्हणलं उद्या. म्हणल्यावर मला कळलं की सामान आणून ठेवायला. मी पुन्हा फोन केला मारुती लोंढे साहेबांना 11:15 वाजता. साहेब म्हणलं सॉरी एवढा उशिरा फोन केला. नाही म्हणलं मॅडम बोला. मी म्हणलं असं साहेब हे न्यायला लागलेत, माझ्या घरातलं सामान आणून ठेवायला लागलेत, तुम्ही कोणतरी जावा आणि चेक करा. नाही म्हणले आपली उद्या टीम येणार आहे, फिंगरप्रिंट उठतील म्हणले, आपल्याला पुरावा झाला. कुठे आहेत फिंगरप्रिंट? का फायनल कुठं होते? फायनल केली सामानाच्या आत. म्हणजे मोहोळचे पोलीस स्टेशन इतके सतर्क आहेत की आतापर्यंत कुठले केसेस निघल्या नाहीत. आणि ह्याने 6 महिन्याच्या आतमध्ये फायनल आमच्या दरोड्याची केस करून टाकली. म्हणजे सामान नेलं, दुसऱ्या दिवशी माघारी आणून पण ठेवलं. सामान आणून ठेवलं, त्यांनी मानून ठेवलं. सोनं दिले नाही, 14,000 कॅश होती ती दिले नाही. तरी पण पोलीस स्टेशनला दरोडा कोड सापडत नाही. तरी पण सांगत नाहीत. हे बघा दादा, आणि म्हणतात ती हे आता ही सही शिक्के खोटे असतात का सांगा? सिंटेक्स कधी मिळेल, माझं गॅस कधी मिळेल, माझं TV कधी मिळेल? एका बाईच्या वस्तू कमी असतात का संसारात?
मॅडम मिळेल 8 दिवस 15 दिवस थांबा, 10 वर्षाचे केसेस पडले तर 6 महिन्यातच बाबा मला फायनल करून टाकलं. कुठल्यासाठी लढू नेमकं ती सांगा. घरातल्या वस्तूंसाठी लढू का शेताच्या नुकसानीसाठी लढू का मोटर जागेवर नाही म्हणून. हिथून पुढचं काय भविष्य माझं. हिथून पुढे ती माझ्या मोटरीने ठेवू देणार आहे का. स्टार्टर केबल पाईप सगळं तोडून फोडून टाकले. रात्री 11ला लाईट येते तर आम्ही मायलेकरं जातो दारं धरतो तिथं. तर तिथे गेले की आता इन फ्युचर आम्ही गेलो ना कधी तर हा आम्ही माफ करतो तुमच्या सगळ्यांसमोर हे पेटलेला विषय दिसणार. हा आमचं मिटलं मी मुलगी म्हणून माफ केलं तिला म्हणणार. 2 वर्षांना बरोबर त्या मोटरीला करंट सोडणार. मेले मायलेकरं चिटकून तर महावितरणकडे जाणार. आळ कुणावर जाणार. तिथं बिना नंबर प्लेटची गाडी येऊन कुठे धडकली बघा त्याला पोर्स करा हे करा. आता त्या मुलाचं झालं तर तो मुलगा गेला तर वाळू काढायला. आता जे माझ्यावर आरोप केलेत ना त्याचा बघा. आणि ते केलं रस्त्याचं काम चालू होतं मोहळ. हे जर आमदार साहेब जे म्हणतात ना यशवंत माने एवढा रस्त्याला निधी दिला तेवढा रस्त्याला. अरे भोपळे गावात जाऊन बघ म्हणा 8व्या महिन्याची बाई जर एकदम प्रेग्नंट लेडीज गेली ना एखादा धक्का बसली ना एवढे खड्डे 2-2 फुटाचे आहेत की पडली तर तिथंच XYZ तिचं काय तर होईल. मला ते बोलायचं नाही आहे तुम्ही काय कामं केली किती कोटीचा निधी आणला ते पण साक्षात जाऊन बघत जावा आधी कुणाला दिले कॉन्ट्रॅक्ट. ती पोरगं तिथं गेलं तर त्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय रामचंद्र क्षीरसागरला. गावातले प्रत्येकच कॉन्ट्रॅक्टर एकच आहे का तेवढा की प्रत्येक वेळेस रामचंद्र क्षीरसागरलाच असतं कॉन्ट्रॅक्ट. ते बी जाऊ द्या. तिथं रस्त्याचं काम चालू करताना तुम्ही ते लाल लाल ट्यूब असतात ते मांडायचं काम होतं. कुणाचं होतं. कॉन्ट्रॅक्टरचं होतं. मांडलं का तुम्ही. डिव्हर्शनचं काय तर तुम्ही तिथं बोर्ड लावायचा होता. वर्क इन प्रोग्रेस काय तर टाकायचं होतं. टाकलं होतं का. मग ती दीपक उघडेला आज तुझ्या त्या भावाला माझं म्हणणं आहे तुला घराचं ना रामचंद्र क्षीरसागरला घे. ती त्याचा जावा येतं राजन पाटला जा आता सांगायचं म्हणलं तर. आणि ही माझ्यावर 302 लावामध्ये तू माझ्यासोबत येऊन बस म्हणा मी त्याची चौकशी करते आणि तुझ्या पोराचा न्याय तुला मिळवून देते. आज तुमच्या सगळ्यांसमोर चांगलं आहे. आणि जरी तुम्हाला वाटत असेल आम्ही काय केलं तर CRPI सरांना माझं निवेदन उलट करा आमच्यावर 302 दाखल. असंच बसू आम्ही. उलट आमचं सगळं झालेल्याचं तळतळाट लागलेलं आहे. लोकांना माझं तेच सांगणं आहे की त्यांच्या हाताखालचं भावलं खेळणं होऊ नका. स्वाभिमानानं जगायला शिका. आमची प्रॉपर्टी असून आज आम्ही मायलेकरं रस्त्यावर असून उद्या आम्हाला जाता जाता सुद्धा आता काय होऊ शकते तरी आम्ही उतरलोय रस्त्यावर. पुण्यावरून आज 3 वाजता घर सोडले तेव्हा इथं आले मी. जाते इष्टीनं येते इष्टीनं कधी गाडीने येते कधी ह्याच्याने येते. प्रत्येक पूर्ण घरात वस्तू नाही काय नाही कुठं आता दाद मागायची सांगा. आता माझं म्हणणं इतकंच आहे की प्रशासनाला की माझं CBI आणि SIT कडे चौकशी. माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना निवेदन आहे. लाडकी बहीण योजना म्हणून 1,500 रुपये देण्यापेक्षा ना इथं हुब्यानं मारायला लागली आणि 1.5 वर्ष झालं. तुमचे 1,500 रुपये ना आम्हाला ते कुठे खताची आमची पिशवी मक्काच्या ना 2,000 रुपयाला पिशवी. एकदा मी तुमच्याही दुकानात आले होते. मला वाटतं मी एकदा काहीतरी लागण माझे चालू होते अचानक संपलं ते काहीतरी सबसिडी का काहीतरी मला तुमच्या इथं आले. हा तुम्ही बसला त्या दुकानात. तिथून मी एकदा हरभऱ्याची पिशवी न्यायला मी भोपल्यावरून तिथं मी आले होते न्यायला. मग एक शेतकरी मला तसं जर मार्गानं कुठेही पैसा कमवला मी लाखोनं असं पैसा देऊन काही कमवलं असतं. 10 रुपयाच्या सबसिडीसाठी भोपले त्या मोहळ आले. आणि आता राहिला विषय अप्पर तहसीलचा तुमचं सगळ्यांनी तुम्ही केलं बंधून इतकं मी तुम्हाला म्हणेल एवढं तुमचे मी उपकार मानायला मी यायला पाहिजे होतं पण पुण्याला असल्यामुळे मी काही येऊ शकले नाही. आज माझा पूर्ण माझा आणि माझ्या मुलाचा पाठिंबा आहे. आता तर 28 एकर आहे. ही तर एवढं केलंय. आता रजिस्टर ऑफिस पायथ्याला तहसील आता हे अप्पर तहसील उशाला. आता तर तिथं काय काय प्रकार होऊ शकते सांगते की मी मगाशी ही सांगितले की 3 आहेत 3 ठिकाणी शेती आहे. तर आता ह्यानी काय कर त्यांचं पुढचं प्लॅनिंग बघा. पुढचं प्लॅनिंग त्यांचं की एक तर आता काय ही मतदाराचं नाव काढले उद्या कुठलं आधार कार्ड पंचिंग काय करून हे बघा जरी बदलून घेतलं दुसरी उज्ज्वला थिटे डमी उभा करून 28 एकर गेली तर गेली. बरं तेही जर नाही झालं तर 3 उतारे आहेत. 3 उतारे एकीकडे 10 एकीकडे 10 दुसरीकडे. तर सरळ सांगणार कुठं तर 5-25 टेलर एखाद्या शेतात वाळू टाकणार. हे बाई महसूल विभागाला सांगणार ही बाई वाळूचा धंदा करते म्हणणार. ती पुन्हा जाणार दुसऱ्या कुठं जायची कोण गांजाची शेती करते त्यांना माहिती त्यांना हप्ते येतात कोण गांजाची शेती करते काय करते ते सगळं माहिती आहे. तिथलीच 5-50 झाडं आणणार एखाद्या शेतात टाकणार. ही तर पोलीस स्टेशनला सांगणार हे बाईच्या शेतात गांजाची झाड आहेत म्हणजे ह्यानी येऊन पुन्हा माझ्या ह्याला अटक बी करणार आणि बोजा बी टाकणार. एका शेतात वाळूचा एका शेतात गांजाचा. तिसरं राहिलं समाजावर बोलाच नाही. पारधी समाजाचे माणसं आहेत हाताशी धरायचं 5-50 बॅरल दारू तिथं वटी लावायची 100-200 रुपये तू कमव म्हणायचं. 3ऱ्या दिवशी एक्साईज डिपार्टमेंटला सांगायचं आणि या दारूचा धंदा ही बाई करते. असं इथं 10 कोटी तिथं 10 कोटी तिथं 10 कोटीचे असे बोजे टाकणार म्हणजे जमीन माझी त्यातच गेली. म्हणजे आता बी उपाय
अप्पर तहसील तर तिथं झालं ना तसंच आहे बघा. आता ती कसं होऊ द्यायचं का नाही ते तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. कारण तुमच्या बरोबर मी येऊ पण शकत नाही, फिरू बी शकत नाही. तुम्ही राजकीय नेते पुन्हा म्हणेल राजकीय लोकांनी शिकवलं. तुम्ही सगळ्यांनी सांगा मी आजपर्यंत कधी कुणाला फोन केलाय का? नाही तुम्ही कुणीही म्हणावं शपथ घेऊन सांगतो, तुम्ही कोणालाही फोन केला कानावर पण नाही आला आणि म्हणा मी आणि आम्ही पण तुम्हाला फोन केला मी नाही. चॅलेंज देते त्यांना, मी म्हणते त्यांनी म्हणते राजकीय लोक शिकवायला लागले तर तुम्ही म्हणा की बाबा ही बाई ह्या माणसाच्या ऑफिस मध्ये गेली 4-5 वेळेला दिसली, ह्या माणसाच्या गाडीमध्ये गेली 4-5 वेळेला दिसली, ह्या माणसासोबत ह्या हॉटेलमध्ये चर्चा करण्याची कधी तर त्यांनी मला ह्या 1.5 वर्षात दाखवून द्या. किंवा गेल्या 23 वर्ष तुमच्या गावात आता ग्रामपंचायतचा मला सदस्य तर तुम्ही केलेला आहे का कधी सांगा. म्हणजे मी राजकारणात आहे कशावर म्हणता. भविष्यात मी सांगू शकत नाही. हा असाच त्रास जर देत गेलं ना, कुणी मला मदत केली तर जाईन मी मुद्दा पुन्हा मी भविष्यात राजकारणामध्ये. पण ह्याने मला आता ढकला लागले. तो पार्ट माझा नाही, मी करून खाणारी शेतकरी, मला तो भाग माझा नाहीये. ते तुम्हाला ते वेगळं वळण पण लागेल. मी म्हणून मी आजपर्यंत कुणाशी कॉन्टॅक्ट केलं, बाबा आपण शिकले सवरलेलं आहे, आपल्या आपण कायद्यानं लढूया. मला कुठले अधिकारी कुठलं नाही म्हणले नाहीत. या म्हणायचे, द्यायचे, घ्यायचे, पण 15-15 दिवस वेटिंग थांबावं लागायचे. असं होत होतं. न्याय मिळत नाही असं नाही, पण अधिकारी होय म्हणतात आणि 8व्या दिवशी अधिकाऱ्यांचा रंग बदललेला असते. हो साहेब, साहेब आहेत का तुमच्या काय काय काही पेच आहे जर पूर्ण निरसन झालं पाहिजे. आम्ही याच्यामध्ये आता जे काय ऐकलं याच्यामध्ये काय पोलीस स्टेशन काय त्या अनगर करायचं राजन पाटला दावणीला बांधलंय का मला सांगा बरं. काय म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की माझ्या घरावर दरोडा घालण्याचा मुख्य सूत्रधार राजन पाटील आणि त्याची 2 पोरं आहेत. का नाही त्यांना आरोपी केलं, का नाही गुन्ह्यामध्ये यांचं नाव घातलं. त्यावेळेला ह्यांनी जे काही स्टेटमेंट दिलं त्याचं सगळं शूटिंग इथं पोलीस स्टेशनला केलं होतं. ते शूटिंग कुठे गायब झालं? आमच्याकडे तुम्ही म्हणताय की राजन पाटील सोडून दुसरं कोणाची पण नाव घ्या. ते शूटिंग आहे ते कुठे गेलं? सीसीटीव्ही फुटेज आपल्याला कंपल्सरी मेंटेन ठेवावं लागतं आणि 1 वर्षानंतर त्याचा CDR काढून आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागतं पोलीस स्टेशनचा. बरोबर त्या काळातला ज्या वेळेला ही महिला तिथं आली होती पोलीस स्टेशनला त्या काळातला सीसीटीव्ही फुटेज कसा काय गायब झाला? अजून शेकडो केसेस 4-4, 5-5 वर्ष कितीतरी वर्ष तसंच पेंडिंग पडलेले आहेत. 6 महिन्यातच ही केस कसं काय क्लोज झाली? बी फायनल केस कुठे कसं काय झाली? तर तिथं अफायनल करून केस क्लोज केली. तिथं कुठाचा CDR घेतला का? त्यावेळेला त्या संबंधित यांनी ज्याच्यावर आरोप केले त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासले का? त्यावेळेस जी काही फॉरेन्सिक लॅबची टीम पाठवली होती त्या फॉरेन्सिक लॅबचं रेकॉर्ड जे आहे ते मॅच करून बघितलं का? तिथं जे काही कुत्रं पाठवलं होतं त्याचं त्यांनी काय जे काही दाखवलं असेल, कुठं दिशा दाखवलं असेल तपासली का? तुम्ही ते ह्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही सर्च ऑपरेशन केलं का? ह्यांचं जे काही सामान सांगितलं की ह्यांनी घेऊन गेलेत त्याची घरं जाऊन तपासली का? मग असं असताना केस क्लोज कशी झाली? याचा अर्थ जे आहे ते आज ही एकटीच बाई बसलेली आहे इथं, एक मुलगा आहे, त्यांच्या गावामध्ये एवढा अन्याय अत्याचार होत असताना ती आज धाडस करून ती महिला असताना इथं आलेली आहे. तिची शेती गेली, पोटरी पळवून नेल्या. एवढं होत असताना तुम्ही लोक कारवाई का करत नाही? आणि आता सांगतो अख्ख्या मोहोळ तालुक्यातल्या सगळ्या पक्षाचे सत्ताधारी सकट विरोधातले सगळेच इथं नेते मंडळी पण इथं आहेत, नागरिक पण इथं आहेत. ह्या महिलेच्या संदर्भात जर तुम्ही न्याय नाही दिला आणि सांगितल्याप्रमाणे कारवाई जर नाही केली, एक तर ती केस पुन्हा रिओपन करा. तुम्ही क्लोज कशी केली? रिओपन करा ती केस, ती रिओपन करा. त्या ठिकाणी त्यांनी जर दोषी नसतील, आता कसं कोणाची तक्रार आली की लगेच कसा गुन्हा दाखल करता लगेच बघायला जाता का ही खरं आहे का खोटं आहे ते? किती अट्रॉसिटी केलं इथं आणि त्या अट्रॉसिटीमध्ये एकच व्यक्ती येऊन पुन्हा पुन्हा अट्रॉसिटी कशी करते आणि तीच व्यक्ती येऊन त्या ठिकाणी तेच साक्षीदार कसे असतात? पोलीस काय डोळ्यावर काय झापड बांधून असतात का? की दरवेळेला गावातली लोक जातीवाचक शिव्या एकाच व्यक्तीला कशा देतात? दरवेळेला त्याला शिव्या देत असताना साक्षीदार तेच कसे उपस्थित असतात? मूर्खबीर काय काय मोहोळ तालुक्याची जनता समजत नाही का? आणि पोलिस एवढा तुम्ही आरी गेला ह्या लोकांच्या इतकं कशाला? मग तुम्ही मेडल लावले आता, आज 15 ऑगस्ट आहे, काढून ठेवून द्या, त्याच्या घरी लावा. बरोबर आहे का नाही? काढूनच ठेवून द्या. कारण आम्हाला पोलिसाला आता अंगावर वर्दी आहे, वर्दी आल्यानंतर त्याला स्वाभिमान मिळतो. त्या वर्दीचा एक प्रकारचा तो मान आहे, सन्मान आहे. फार घाण ठेवला त्या अनगर करायच्या, काय देणार आहे तो? त्या गावातली बाई इथे येऊन बसली, ते मुलगा तिचा बसला, 17 वर्षाच्या पोरावर जीवनाईलवर गुन्हा दाखल होतो. जगात कुठं झालंय का की शाळेच्या दाखल्यावर नोंद करता गुन्हा दाखल आहे म्हणून ह्याला कुठं ऍडमिशन देऊ नका? म्हणजे खोटा गुन्हा दाखल करा, दाखल केलेला गुन्हा त्याच्या शाळेच्या दाखल्यावर नोंद करा आणि त्याच्यावर लिहा की ह्याला आयुष्यात कुठं ऍडमिशन मिळू नये, म्हणजे त्याचं आयुष्य बरबाद करा.
28 एकर जमीन आहे. म्हणजे साधारणपणे बागायतात नदीच्या कडेची म्हणजे आज किमान 20 लाख रुपयाची जमीन आहे. 5-6 कोटीची मालकी असलेली, आयुष्यभर पाटीलकी घरात असलेली बाई लोकांच्या घरात भांडी घासायला जर जायची वेळ आणली असेल, लोकांच्या दुकानात कामाला जायची वेळ आणली असेल, तुम्हाला आम्हाला सगळ्याला लाज वाटली पाहिजे, आम्हाला सुद्धा आणि सगळ्या यंत्रणेला सुद्धा, की पाटली असलेली बाई, पाटली म्हणजे कोण असं मला म्हणायचं भाग नाही, परंतु घरात पोलीस पाटील की 50 वर्षाची, 5-6 कोटीची प्रॉपर्टी, स्वतःचा मोठा वाडा घर गावात असताना फक्त तिला कोण नाही, तिला नवरा नाही, तिला सासरा नाही, वडील वगैरे सगळं घरात एकटी बाई आहे आणि एक मुलगा आहे फक्त, आणि त्या मुलासाठी तिला गाव सोडायची वेळ आणली. म्हणजे एवढा अत्याचार करणाऱ्या माणसाला पाठीशी घालताना पोलिसांना कधीतरी जाणवलं का आपल्याला बी बहीण आहे, आपल्याला पत्नी आहे, आपल्यालाही मुलगी आहे, काहीतरी थोडी तरी जाणीव ठेवा. म्हणून आता PI साहेब जर असते तर आम्ही तिथं बसणारच होतो. कसल्याही परिस्थितीत ही ती केस रिओपन झाली पाहिजे आणि त्या संबंधित हा तर ते ठीक आहे, थोड्या वेळानं येत असतील तर तुम्ही आम्ही सगळे पुन्हा एकदा येऊ. तर ह्या संदर्भामध्ये रीतसर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. नाहीतर ह्या आधीच त्या अप्पर तहसीलचा विषय पेटलेला आहे. ह्या महिलेच्या संदर्भानं पुन्हा वेगळं रान उठल, पुन्हा सगळा तालुका एकत्र होईल आणि पुन्हा सगळी परिस्थिती जी आहे ती लॉ अँड ऑर्डरची सगळी क्रिएट होईल. तर यांना न्याय द्यावा एवढी आमची मागणं आहे. सगळेजण इथं आलेले आहेत, सगळ्याच्या वतीनं फक्त या महिलेच्या करता आम्ही त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्याच्याच वतीनं या महिलेनं जे काही मांडणी केलेलं आहे आणि नैसर्गिकपणा आहे, कुठंही त्याच्यामध्ये लवलेश सुद्धा जाणवत नाही की याच्यामध्ये काही खोटं घडलंय. काय त्या गावात घडतं, अहो तुम्हाला या तहसीलदार वगैरे ह्यांना सगळ्यांना यंत्रणेला लाजा वाटलं पाहिजे. मतदार यादीतलं नाव काढून टाकलं, मेलेल्या माणसाची नावं तुम्ही काढत नाही. 99-97% तुम्ही पोलिंग करून घेता आणि ही बाई आता विरोधात गेली म्हणलं की तिचं नाव मतदार यादीतनं काढून टाकता. ही काही यंत्रणा एवढी दावणीला बांधलेली आहे. आणि आता तर अप्पर तहसीलदारला तिथं गेले म्हणल्यावर आता काय तहसीलदार काय पाय दाबायला त्यांच्या घरी असणार. 2019ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा सगळा आक्षेप मी नोंदवला होता निवडणूक आयोगाकडे, तर त्याचा निकाली काढली निवडणूक आयोगानं. काय झालं आज यांनी इथं कबुली दिली. तर माझी इथं विनंती आहे निवडणूक इथल्या प्रक्रियेला की ती पुन्हा एकदा ती सुद्धा माझी तक्रार ओपन करावी आणि सगळी चौकशी करावी कशा पद्धतीने तिथं निवडणूक प्रक्रिया चालते. यांनी सांगितलं अनगर मध्ये पारदर्शकपणे मतदान होत नाही. मी स्वतः केलंय. मी 2000 आता मार्च मध्ये मी एक निवडणूक आयोगाला लेटर लिहिलं, सेंट्रलला पण आणि स्टेटला पण, की तिथं असं मी स्वतः मतदान केलंय. मी दोषी असल्यास मलाही कारवाई करा. मी स्वतः आधी त्यात टाकलं आणि त्याच्यावर माझं आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं मी ते दाखवलं की मी इथली अशी रहिवासी आहे. आणि सध्या मी तिथं स्वतः मागणी केली की असं इन फ्युचर प्रकार होऊ नये म्हणून तुम्ही मिलिटरीची एखादी फोर्स वगैरे एक प्रत्येक बूथ मध्ये एखाद्या मिलिटरीचे तुम्ही एखादे कर्मचारी ठेवा आणि CCTV फुटेजची मागणी केली. ते 3ऱ्या महिन्यामध्ये 10/3ला बघितलं. मी स्वतः डोळ्याने बघितलं बटन दाबता. मी स्वतः केलेलं ना मतदान 2019ला, पण मला वेड्यात काढलं निवडणूक आयोगानं. म्हणजे अनगर मध्ये जे आपण यापूर्वी समज असा होता की यांची निवडणूक सगळ्या बिनविरोध होतात आणि यांना गावचा एवढा पाठिंबा आहे की यांना 5000 मतापैकी 4990 मतं ही सांगल तिकडे पडतात गावातली. एवढं एकमुखी यांचं गाव पाठीशी आहे. परिस्थिती तशी नाही. ह्या सांगतात त्याप्रमाणे फक्त बोटाला शाई लावली जाते मतदाराच्या, बटन दाबाला माणूस वेगळा उभा केला जातो. फक्त शाई लावून मतदार बाहेर येतो, बटन एकाच माणसाकडनं दाबलं जातं. सगळी तिथली यंत्रणा मॅनेज केली जाते. CCTV आतमध्ये मतदान केंद्रात नसतो, CCTV मतदान केंद्राच्या बाहेर असतो. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की अनगर मधला मतदार सुद्धा यांच्या पाठीशी नाही. फक्त दहशतीच्या जोरावर बाहेर दाखवलं जातं की आमच्या पाठीशी लोक आहेत. स्वतः तिथल्या अशा मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सांगितल्यावरून 4-4, 10-10 वेळेला मतदान केलेली महिला सांगते. आणि यापूर्वी त्यांनी पण सांगितलं होतं मी तिथे उभारलो, मला 4000 मतं पडली. अशी काय नाही, एवढी दहशत असून 4000 मतं गेले माझ्या झेडपीला पडले. तिथं आपण अनगर गावात पडत गावात 300 पडली तरी 300 पडली तरी ते सुद्धा तेवढीच तेवढी ती स्वतः 2004ला आपल्या संबंधी एका एक बटन दाबलं तर त्या महिलेचा असं तुमचं जसं केलं तसं त्यांचं कारखान्यानं घर वगैरे उद्ध्वस्त केलं, हाकलून लावलं त्यांना 2004-20 मला सुद्धा उभारल्यापासून ही प्रॅक्टिस आम्ही 25 वर्ष अनुभवतो. ही 25 वर्ष अनुभवतो. त्याच्या आधी आमच्या अगोदरच्या पिढीने पण आता मेंबर 42 वर्ष अनुभवते ती प्रॅक्टिस. बरं ठीक आहे. आणि आम्ही 2019ला अनगरचं ग्रामदैवत राजन पाटलानंतर दुसरा पालखीचा मान आमच्या घराला आहे, पोलीस पाटील घराला अनगर मध्ये.
असं बी नाही की आम्ही बाहेर येऊन बोलतोय करतोय. मी तर तेही म्हणलं की त्यांनी म्हणतात ना राजकारणी लोकांनी शिकवलं ही तर ह्यांनी स्पष्ट पहिल्यांदा आलो लिहावं. आम्ही. आज श्रावण महिना चालू आहे. मी मगाही सांगितलं की राजन पाटील त्यांची दोन्ही मुलं आणि ज्यांची नावं आहेत ना त्या लिस्टला त्या सगळ्या साथीदारांनी येऊन आता श्रावण महिन्यात अंधश्रद्धाच्या पिंडीवर हात ठेवायचा आणि ही बाई बोलते ते सगळं खोटं आहे म्हणून सांगा. इथं सगळं स्टॉप करते. चला आता आम्ही बोलतो. हा 78 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळालं असं म्हणलं जात आहे. पण आज एक बिहारपेक्षा किंवा बिहारला सुद्धा लाजवेल अशी ही घटना या पाटीलताई आणि त्यांच्या मुलांनी हा जो लढा उभारलाय त्या लढ्याचं वर्णन कुठेही आम्हाला करता येणार नाही. मी हे गोंधळ करू नका बाबा तिकडे मला दात काढू नका. अशोक शांत. मी ह्या कुटुंबाला ताई किंवा माझा भाचा समजा या कुटुंबाला मी तुम्हाला प्रत्यक्ष आता परवा तुमच्या ह्या वार्तालाप झाला हे झाला त्यावरून आम्हाला ते कळलं. ही घटना आता तुमच्या पुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आम्ही सर्व नेते मंडळींनी सुद्धा हे ऐकलेले वाचलेले. मी तुमच्या कुटुंबाला आज नाही जवळजवळ 45 वर्षापासून ओळखतो. तुमचे जे आजोबा काय नाव तुमचं प्रल्हाद. हां धोतर नेहरू शर्ट टोपी जाडेले असे 4-5च्या दरम्यान असं एक लाईन असं खालून चालत यायची स्टँडवर. माझी राजकारणाची सुरुवात असेल ती जास्ती बोलत नव्हती. मितभाषी होते. मी आपलं तिथं चौकात 4 पोरं घेऊन 18-20 वर्ष असेल. पण माझे चुलते संदीपान प्रल्हाद गायकवाड कौशिक तात्या गायकवाडांचे वडील त्यांचा संबंध होता. माझ्या वडिलांनी ओळखत असतील कदाचित. ते मला बघितल्यानंतर थांबायचे. मी 2 मिनिटं त्यांच्याजवळ उठून जायचो रस्त्यावरच. त्यांच्याबरोबर बोलायचो 4 गोष्टी. ते बाबुराव अण्णाचे एकनिष्ठ सहकारी होते. हे तुम्ही आता ते कबूल केलं ते त्यांच्याकडून करून घेतलं जात होतं. ते त्यांच्या मनात नसताना सुद्धा त्यांच्याकडून करून घेतलं जात होतं. काय वेळा तुम्ही कबूल केलं मीही त्या पापाची धनी आहे. तुमची मिस्टरी काय वेळा तुम्ही बोलला. ह्या घटना आहेत. मला वाटतं त्यांची भगिनी एक मंगळवेढ्याला लिहिली आहे कमल. हा पण मला माहिती आहे. म्हणजे मी तिथं त्यांच्या काकाला जो बसलेलो माझ्या मामाचं गाव. हा सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठी की थोडा मी पूर्वी ते सांगितला. आज ही घटना ही तुमची काही नवीन आहे पण नाविन्यपूर्ण आहे. या पाठीमागे सुद्धा बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत. दादा आमची राजकारणाची सुरुवात होतो पण आमची हातबलदा होती. नागा गुंड म्हणून या घटना सगळ्या आमच्याकडे आलेल्या आहेत. मी सुभाष देशमुख श्रीपतीसाठी पण त्यावेळेला आमचं ताकद नव्हती क्षमता नव्हती लढण्याची. ती माणसं आमच्याकडे यायची. आमचा सल्ला काय असायचा नागा त्याला जेलमध्ये कितीतरी वेळा बसवलं. पुन्हा तडजोडी झाली आमच्या चुलतेच्या माध्यमातून. बरंच गाव पेटलं होतं पण त्यावेळेला तिथं तडजोडी झाल्या आणि ते मिटलं गेलं. आम्ही हातबोल असल्यामुळे आम्ही त्यांना काय सांगायचं की तुम्ही एवढं म्हणजे ह्या भानगडीत पडू नका असा सल्ला देण्याची आमच्याकडे पर्याय नव्हता. पण आज तुम्हाला म्हणलं जातं ना की राजकीय दृष्ट्या कोणतरी प्रेरित केलंय. तुमचा आमचा परिचय नाही. तुम्ही कधी ताई आम्हाला बघितलं त्या दुकानात काळ्या दुकानात बसतो कधी जर आलात तर मला आठवत ना बरेच दिवस झाले. काही माहिती नाही तुमच्या कुटुंबाची मला फक्त तुमच्या सासऱ्याची पार्श्वभूमी मला माहिती आहे. मला बाकी काय पार्श्वभूमी माहिती नाही. पण आज अशा बऱ्याच घटना घडल्या. मला हे तुमचं वाचून आणि ऐकून कौतुक मानता येणार. त्याला शब्द वेगळा काहीतरी लावावा लागेल. धाडस की एवढं खरं म्हणजे
कुणीच पुढे येत नाही. पाठीमाग कसली ताकद शक्ती नसताना, ना आर्थिक ना सामाजिक ना राजकीय, ना गावातली कोण 4 माणसं ना भावकीतली 4 माणसं, आमच्यासारखी माणसं हातबल होतात. पण तुम्ही हातबल झाला नाही त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन. एवढ्यासाठी हे टाळ्या वाजवायचा विषय नाही, पण हार्दिक अभिनंदन. मी सुद्धा गोष्टीवर आत्मचिंतन करतोच रमेश. तुम्ही लढा दिला असेल, दादाने दिला असेल, म्हणजे तुमच्या क्षीरसागर असतील, आम्ही असेल, राजू असेल, रसाळ, बरीच कुटुंब आहेत. पण हे धाडस एवढ्या मागं आपल्या शक्ती असताना सुद्धा भीती वाटते. माळ्याकडे जाताना अंगावर गाडी येईल का? आमच्या सीमाताईसारख्या अंगावर बऱ्याच वेळा गाड्या घातल्या. पूर्वी त्याच माहीत नाही. पंडित भाऊची बायको आम्ही विरोधात उभा केली तर मतदानाला, तिथलं बिहारसारखी परिस्थिती इथं निर्माण केली. सीमाताईला आई बहिणीवर शिवाय दिल्यात, ते सांगायला मला लाज वाटते. म्हणजे आम्ही शंड आहोत का हा प्रश्न पडतो. आणि आम्ही ताई तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या पाठीशी त्यावेळेला का आलो नाही तर राजकीय दृष्ट्या आमचा हा लढा होता. प्रेरित केलं जातंय. मला वारंवार वाटायची एवढी हुशार शहाणी महिला, एक वाक्य तिने काय पाठ केलं का हे जास्त ना ते नाटकात बोलण्यासारखे डायलॉग तसं. पण मी बारकाईनं ऐकत होतो, ती ह्याच्याबरोबर पण बघत होतो काय धाडस आहे काय काय अभ्यास आहे. एका आमदाराला एका मोठ्या ह्याला लाजवेल असा तुमचा अभ्यास आहे. मला हे कौतुक करायचं नाही. पण एक तुम्हाला सांगतो, मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या पक्षाच्या वतीने सांगतो, शिवसेनेच्या या लढ्याच्या पाठीमागे आमचे मोहूचे गावकरी, आम्ही ह्या बचाव संघर्ष समितीचा हाच एक भाग आहे. बरोबर आहे. हाच एक भाग आमचा लढ्याचा. पण तुम्ही पुढे आला, बहुतेक किंबहुना आम्हाला प्रेरणा मिळाली असेल तुमच्याकडून. म्हणून आम्ही प्रत्येक वेळा कौतुकानं बोलणार नाही, आम्ही प्रत्येक वेळा तुमच्या पाठीशी उभा राहू, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हे आमचं कर्तव्य आम्ही समजून आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू. या पोलीस खात्यांना आम्ही आवाहन करतो, आम्हाला जे उपोषण सोडायला या, थांबवा, ही नाटकं चाललेली, ह्यांच्या मागे सुद्धा तेवढी शक्ती आहे, ध्यानात घ्या. की नोंद करा, कोण असेल त्यांचा गोपनीय त्यांनी नोंद करा. आणि ह्या माझ्या भडकाऊ समजत असेल तर भडकाऊ समजा, माझ्यावर एखादा गुन्हा नोंदता येत असला तर नोंदा. आणि तहसील साहेबांनी एवढं बटीक होऊ नये. अधिकारी तुम्ही शासनाचे आहात, पगार आमच्या गाळलेल्या कामाच्या टॅक्स मधून घेता, एवढंही लाचार व्हावं, थोडंफार व्हावं. पण हे आता आपल्या हातातनं सुटत चाललंय, म्हणून सगळ्या अपेक्षित तिथं न्यायची ह्या पद्धतीनं चाललंय. मला म्हणाल की काय दिवस मी गेलतो, काय गोष्टी त्याची कारणं होती, ते मला नाही पटलं. मी पुन्हा किमान माझ्या जागेवर आलो. आणि मला असं समजलं, बरोबर आहे, मी बोलणार होतो की ही एकटी आहे, हिला काही करता येईल. तुम्ही आता तो नाद सोडा, आणि तू कोण, उघडे का चगडे आहे कोण, ही पाठीमागे त्यांनी नाटकं केली रमेश. आणि तमाम मी दलित बांधवांना सुद्धा आव्हान करतो, असा जर आपल्या समाजाचा बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा जर तो चुकीच्या दृष्टिकोनातून जर वापर करायचा, त्याला तुम्ही सुद्धा पहिल्यांदा तोडवलं पाहिजे, तुम्ही सुद्धा आणलं पाहिजे. मी ह्या विचारात आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायीक असलेला, मी त्यांना आदरणीय मानणारा, आदर्श मानणारा व्यक्ती माझ्या जीवनात. म्हणून या दिलेला मूलभूत अधिकार, त्या घटनेची पायमल्ली करून कुठेतरी त्याचा गैरवापर होत असेल. आणि काय कुणी आहे ना, आमचे कोणतरी ते दानवे बोलले, वडेट्टीवार बोलले, हे बोलले असतील, ते कोण आज आहेत कोण उद्या नाहीत. तुम्ही हे घटना दादांच्या कानावर सुद्धा घातला पाहिजे. हा, तिथं वेगळी पॉलिसी चालते त्याची. हा, मी हाव माझ्या मागं, म्हणजे मी म्हणून तो आमदार, त्यांना एक आमदार मिळतो ना. हा, राजकारणाला काय असतंय, ते आमच्या पक्षात आले, आम्ही कौतुकच करणार. पण आता तुमचे 100 गुन्हे झालेले आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या अंगावर गाड्या, आणि तुम्ही धाडसानं बोलला बघा, अशी वेळ पडली. आयुष्य माणसाचं किती असतं. मुंगीवर सुद्धा पाय पडल्यावर मुंगी हत्तीला चावते, कानात घुसून हत्तीला हातबल करते. पण तुम्ही एवढं धाडसानं आला. माझ्या 42 वर्षात आयुष्यात नाटकी माणसं फार बघितली, पण जे खऱ्या घटना आहेत. काही लोकांनी तुम्हाला माहिती आहे, लगे ॲडजस्टमेंट केलं, किती जर मोठे गुन्हे काय झालं नाही, लगे कोणाला तर मध्ये घालायचं, सांगायचं, मिटवून टाका. पण तुम्ही एवढा सक्षमपणे उभा राहिला आहात, रणरागिनी म्हणून उभा राहिला आहात. या अन्यायाला जर आम्ही नेस्त नाबूद केला असाल तर तो तुमचा आदर्श ठेवून आम्ही त्याला नेस्त नाबूद केलं, हा आम्हाला हे वाटणार आहे. तुम्ही वारंवार तुम्ही लढत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी सर्व बाजूनं असणार आहे.
मी तर वैयक्तिक राहणार आहे, भले माझा त्या एखाद्या घटनेत गेलं, बाद झालं ना, आम्ही ऐकत होतो, सगळं सहन करण्यामुळं हे वाढत का गेलं, मगाशी बोललो, हे सहन करत गेल्यामुळं झालेलं आहे. पण तुमच्या धाडसाचं खास कौतुक, म्हणजे कौतुक म्हणलं, मला शब्द ते आवडत नाही, खरं कौतुक कसं म्हणू, त्याला शब्दच माझ्याकडं देण्यासाठी नाही. तर आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. तहसील प्रशासनानं, महसूल प्रशासनानं ही बाब गंभीरतेने घ्यावी, नाहीतर पुन्हा एकदा मग आम्हाला काहीतरी वेगळा ह्याचा हात्यार उपसावं लागेल. कारण हे संपल्याशिवाय बाकी हे सगळं संपणार नाही, याशी आम्ही बांधील आहोत. म्हणा आता लका ह्याला काय जोर आलाय, चाललंय माझ्या मागे, ह्याला काय दीपक गायकवाडला काय जोर आलाय. अरे किती सहन करायचं, किती आहे, आम्हाला वाटत जाऊ द्या ना, आम्हाला पण वाटत जाऊ द्या ना. आमच्या घरापाशी छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे, शेजाऱ्याच्या घरात जन्मावे, अशी परिस्थिती झाली. छत्रपती शिवाजी महाराज विचार आचरण प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजेत, असा माझा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजेत, हा विचार माझा आहे. आणि आम्ही, माझं कुटुंबीय, माझा पक्ष आणि हे सुद्धा आता बांधीलच आहेत आम्ही एकमेकाला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्हाला वाटत होतं तुम्ही लढ्यात यावं, पण राजकीय दृष्ट्या त्याला वेगळं बघितलं गेलं असतं. म्हणून आज पत्रकारांना पण सांगतो, हे आले नाहीत, आम्ही त्यांना बोलवलं नाहीत म्हणून, पण आम्ही आलो आज राजकीय दृष्टिकोनातून. आम्ही कुठेही आलेलो